नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 9वीचा 9वा पाठ पर्यावरणीय व्यवस्थापन. याच्या पूर्वीच्या सेशनमध्ये आपण पाहिलं की हवामान म्हणजे काय, हवामान शास्त्र किंवा वेधशाळा कशा प्रकारे हवामानाचा अंदाज देतात. त्याच्यानंतर आपण पाहिलंय की घनकचरा म्हणजे सॉलिड वेस्ट तो डिग्रेडेबल आहे की नॉन बायोडिग्रेडेबल आहे ते आपण बघितलेलं आहे. म्हणजे प्लास्टिकचा कचरा डिग्रेड होत नाही. तर अशा प्रकारचा कचरा तयार झाला तर तो किती घातक असतो याच्याविषयी आपण आधीच्या सेशनमध्ये पाहिलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहणार आहोत की कचरा, कोणता कचरा सडायला किंवा डिकम्पोज व्हायला किती वेळ लागतो आणि आपण त्या प्रकारे कोणती काळजी घ्यायची आहे. त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापनाबद्दल सुद्धा आपण इथे बघणार आहोत. आपत्ती व्यवस्थापन म्हणजे आपल्याला माहिती आहे, महापूर वगैरे येतात किंवा भूकंप होतो किंवा कुठे आग लागते, मानवनिर्मित असतात, काही नैसर्गिक असतात. तर अशा प्रकारच्या आपत्तीपासून कसं वाचायचं आणि त्याचं व्यवस्थापन कसं करायचं याविषयी आपण आता या सेशनमध्ये पाहणार आहोत. आणि हा आपला शेवटचा सेशन या पाठामधला आहे. चला तर मग पाहूया घनकचरा व्यवस्थापन कसं करावं किंवा आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय याच्याविषयी आपण आता या शेवटच्या सेशनमध्ये बघणार आहोत. इथे प्रथम आपण बघूया घनकचरा व्यवस्थापनाची 7 तत्वे. ती फार महत्वाची आहेत. त्याच्यामध्ये रियूज आहे म्हणजे पुनर्वापर, टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू तयार करणं, वापर नाकारणे म्हणजे रिफ्यूज करणं, प्लास्टिक किंवा थर्माकोल यांसारख्या अविघटनशील पदार्थापासून बनवलेल्या वस्तूंचा वापर नाकारणे. बघा, आपण चहा प्यायला आता जनरली थर्माकोल किंवा प्लास्टिकचे कप वापरतो आणि यूज अँड थ्रो या नीतीप्रमाणे आपण ते फेकून देतो. नंतर हा कचरा पर्यावरणामध्ये राहतो आणि तो पर्यावरणाला घात करतो आणि म्हणून अशा प्रकारचे कप वापरण्याला आपण नकार द्यायला पाहिजे, म्हणजे रिफ्यूज. हा तो दुसरा आर आहे. चक्रीकरण म्हणजे रिसायकल, टाकाऊ पदार्थाचं पुनर्चक्रीकरण प्रक्रिया करून त्यापासून उपयुक्त पदार्थ तयार करायला पाहिजेत. उदाहरणार्थ कागद, काच यांचे पुनर्चक्रीकरण करता येते. म्हणजेच ह्याचा कचरा वातावरणात म्हणजे पर्यावरणात राहत नाही. म्हणजे चक्रीकरण हा एक दुसरा पर्याय आहे. तिसरा पर्याय आहे पुनर्विचार म्हणजे रिथिंक. दैनंदिन जीवनातील वस्तू वापरण्याबाबत आपल्या सवयी, कृती व त्यांचे परिणाम यांचा पुन्हा नव्याने विचार करणे. बघा, आपण रिथिंक केलं पाहिजे. आपण कोणत्या गोष्टी वापरायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टींना जास्त महत्व द्यायचं आहे. जसं आपण बघा, आता आपली लाईफस्टाईल आपण चेंज करून टाकली, कारण आपण जे अन्न खातो ते अन्न आपल्याला म्हणजे कोणत्या दृष्टीने चांगलं आहे, कोणत्या दृष्टीने घातक आहे. जसं आपण सोडा टाकलेले पदार्थ खातो, हॉटेलमध्ये जाऊन काही पदार्थ खातो, त्याच्यामुळे आपल्या पॅनक्रियाजवर किंवा आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवर त्याचा परिणाम होतो. म्हणून आपण असले पदार्थ खाणे टाळतो. त्याप्रमाणेच पुनर्विचार करून आपण कोणत्या प्रकारच्या वस्तू दैनंदिन जीवनात वापरायच्या आहेत त्याच्याविषयी सुद्धा एक चार्ट बनवला पाहिजे. वापर कमी करणे म्हणजे रिड्यूस. साधन संपत्ती वाया जाईल म्हणून अशा वस्तूंचा वापर कमी करणे. उदाहरणार्थ बघा, पेट्रोल किंवा डिझेल. हे पेट्रोल, डिझेल किंवा रॉकेल तयार व्हायला लाखो वर्ष जावी लागतात. म्हणजेच लाखो वर्षापूर्वी काही प्राणी आणि वनस्पती जमिनीखाली गाळल्या गेल्या आणि त्यांच्यापासून आपण आज दगडी कोळसा वनस्पतीपासून मिळतो आणि पेट्रोल, डिझेल अशा प्रकारची तेल आपण प्राण्यांपासून मिळवलेली आहेत. मग यांचा वापरच कमी आपल्याला करायला पाहिजे. आणि ह्या वापरामुळे काय होतं तर कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड अशा प्रकारचे वायू पर्यावरणात पसरतात आणि ते प्रदूषण निर्माण करतात. रिसर्च केला पाहिजे म्हणजे संशोधन केलं पाहिजे. तात्पुरते वापराबाहेर असलेले टाकाऊ पदार्थ पुन्हा वापरात कसे आणता येतील, म्हणजे मी सांगितलं त्याप्रमाणे टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू कशा निर्माण करता येतील तो आपण विचार केला पाहिजे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे नियमन म्हणजे जनजागृती, रेग्युलेट अँड पब्लिक अवेअरनेस महत्वाचा आहे. कचरा व्यवस्थापनाबाबतचे कायदे, नियम स्वतः पाळणे व इतरांनाही पाळण्यास प्रवृत्त करणे. बघा, ज्याप्रमाणे फॉरेन कंट्रीमध्ये कोणताही कचरा म्हणजे कोणीही असलं तरी कचरा बाहेर फेकत नाही, कचरा व्यवस्थित त्याची विल्हेवाट लावली जाते, त्याप्रमाणे भारतामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या कचऱ्याचं जर व्यवस्थापन झालं, आपण आपल्यापासूनच सुरुवात केली तर पुढे जाऊन हा कचरा जो आहे तो व्यवस्थितपणे हँडल केला जाईल आणि जास्तीत जास्त कचऱ्याचं फर्टिलायझर मध्ये रूपांतर केलं जाईल. म्हणजेच मॅन्युअर करता येईल, खत करता येईल आणि त्याचा उपयोग आपण सेंद्रिय खत म्हणून करू शकतो. तर ही 7 तत्व विद्यार्थी मित्रांनो खूप महत्वाची आहेत. आता बघा, आपण बघितलेला आहे असा क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये येतो की घनकचरा व्यवस्थापनातील 3 आर मंत्राचा वापर
म्हणजेच काय, तर 3R म्हणजेच कुठले तर रिड्यूस कचरा कमी करा, रियूज कचऱ्याचा पुनर्वापर करा आणि रिसायकल म्हणजे कचऱ्याचे पुनर्चक्रीकरण करा. चॉकलेट, बिस्किटे, आईस्क्रीम किंवा थंड पदार्थांचे प्लास्टिक आवरण रस्ता किंवा मोकळ्या जागेत न टाकता ते योग्य डब्यात टाका, म्हणजे कचरा पसरण्यापासून आपण त्याला थांबवू शकतो. प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळणे व पर्याय म्हणून कापडी पिशवी, घरगुती जुन्या साड्या, बेडशीट, पडदे यापासून बनवलेल्या पिशव्यांचा वापर करावा. आपल्याला माहित आहे 26 जुलै 2005 रोजी जो मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पूर आला होता, तो ह्या ह्या ज्या प्लास्टिकच्या पिशव्या आहेत, कॅरी बॅग्स, त्या गटारात अडकल्यामुळे पाणी चोकअप झालं होतं आणि त्यामुळे अशा प्रकारचा पूर आला होता. तर अशा प्रकारच्या पिशव्या वापरणं आपण टाळलं पाहिजे. घरातून बाहेर निघताना आपल्या हातामध्ये आपल्या घरूनच घेतलेली अशी कपड्याची पिशवी असायला हवी. कागदाच्या दोन्ही बाजूने लिहिणे, प्रिंटिंग कार्ड्स, गिफ्ट पेपर्सचा पुन्हा वापर करणे. आपला आता आपण 8वीला आहोत किंवा 9वीला आहोत, तर आपल्या वया ज्या अर्धवट शिल्लक राहिलेल्या आहेत त्या पुढल्या वर्षी सुद्धा वापरात आल्या पाहिजेत. त्या अशाच फेकून देऊ नका, म्हणजे त्यांचा पुनर्वापर तुम्ही करायला पाहिजे. टिश्यू पेपरचा वापर कमी करून स्वतःजवळील हात रुमाल वापरणे. बघा, हॉटेलमध्ये वगैरे गेलो की आपण तिथे टिश्यू पेपरचा सर्रास वापर करतो आणि त्याचे बोळे करून इतरत्र फेकून देतो. तर असं करण्यापेक्षा आपला स्वतःचा हात रुमाल आपण घेऊन गेलो तर तिथे योग्य प्रकारे टिश्यू पेपरचा वापर कमी होईल. शिसेयुक्त बॅटरीऐवजी रिचार्जेबल बॅटरी वापरणे, कारण शिस तुम्हाला माहित आहे, शिस पर्यावरणामध्ये जर पसरलं तर त्यामुळे कॅन्सर सारखा आजार होऊ शकतो. घनकचरा व्यवस्थापनात स्वतः व कुटुंब व समाज यांना प्रोत्साहित करणे, प्रबोधन करणे, म्हणजे आपण विविध कार्यक्रम करून लोकांमध्ये जनजागृती करावी की कचरा हा बाहेर फेकू नये. तो जर डिग्रेडेबल असेल तर स्वतःच्या घराच्या आवारामध्ये तो कचरा खड्डा तयार करून कंपोस्ट खत तयार करावं किंवा योग्य ठिकाणी जर नॉन डिग्रेडेबल असेल तर त्याची विल्हेवाट लावावी आणि पुनर्चक्रीकरण जास्तीत जास्त करावं. यूज अँड थ्रो, वापरा आणि फेका अशा प्रकारच्या वस्तू, पेन, शीतपेयांच्या कॅन्स, टेट्रा बॅग्स खरेदी करण्याचे टाळणे. यूज अँड थ्रो म्हणजे काय, तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे जर आपण चहा पित असू थर्माकोलच्या कपामध्ये तर तो कप आपण बाहेर फेकून देतो. तर अशा प्रकारची जी संस्कृती आता आलेली आहे ती आपल्याला टाळायला पाहिजे. बघा, कचऱ्याच्या विघटनासाठी लागणारा कालावधी. आता आपण हा जर कालावधी बघितला तर आपल्याला कळून चुकेल की बाबा आपण जो कचरा फेकतोय तो कचरा अत्यंत घातक असा कचरा आहे आणि पर्यावरणाला याच्यामुळे खूप मोठा धोका पोहोचतो. बघा, केळ्याची साल जी आहे ती नैसर्गिकरित्या विघटन व्हायला 3 ते 4 आठवडे लागतात, म्हणजे साधारण 1 महिन्याचा कालावधी लागतो. कागदी पिशवी 1 महिना, कपड्याच्या चिंध्या 5 महिने, लोकरी पायमोजे बघा 1 वर्ष लागतो कालावधी निसर्गामध्ये आपण फेकून दिल्यानंतर त्याचं विघटन व्हायला नॅचरली. लाकूड 10 ते 15 वर्ष त्याचं विघटन होतं, 10 ते 15 वर्षामध्ये. चामडी बूट 40 ते 50 वर्ष. बापरे, हे खूपच मोठं आहे, म्हणजे हा कालावधी खूपच मोठा आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या वस्तू आपण पर्यावरणात फेकून दिल्या तर पर्यावरणाचा किती ऱ्हास होईल याचा विचार आपण केला पाहिजे. आपण विद्यार्थी आहोत आणि विद्यार्थ्यांनी आपल्या घरातील माणसांना हे समजून सांगणं गरजेचं आहे की कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करावं. त्याच्यानंतर जस्ताचे डबे जवळजवळ 50 ते 100 वर्षे, ॲल्युमिनियम डबे 200 ते 250 वर्षे, ते 250 वर्षे, विशिष्ट प्लास्टिक पिशवी 10 लाख वर्षे आणि थर्माकोल कप जे आहेत स्टायरोफोम निर्मित ते अनंत काळ, म्हणजे ह्यांचं विघटनच होत नाही असं आपण गृहीत धरलं तर अशा प्रकारचे कप आपण किती फेकावेत पर्यावरणामध्ये, किंवा थर्माकोल वापरावा की न वापरावा. आता बघा, गणपतीमध्ये जे मखर करतात त्याला थर्माकोल वापरण्यावर महाराष्ट्र सरकारने बंदी घातलेली आहे. मग आपल्याला वाटतं की कशाला बंदी घातली, याचं कारण हे आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की पर्यावरणाचा ऱ्हास जर आपण रोखला नाही तर हा जो पृथ्वी हा एक प्लॅनेट आहे ज्याच्यावर सजीव सृष्टी आहे ती कालांतराने नष्ट होईल. त्याच्यामुळे आपल्या ग्रहाला आपणच वाचवलं पाहिजे आणि म्हणून कचऱ्याचं योग्य प्रकारे व्यवस्थापन केलं पाहिजे. बघा, घनकचरा साठवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचे डबे जे आपल्याला स्लाइडवर चित्र दिसत आहेत, ओला कचरा वेगळा ठेवा, सुका कचरा वेगळा ठेवा. त्याच्यामध्ये पेपर्स किंवा ग्लास, प्लास्टिक, मेटल अशा वेगळ्या कलरचे आपण बॉक्स आणावेत आणि त्याच्यामध्ये तो कचरा जमा करावा, जेणेकरून समजा काचेचं सामान कोणाला द्यायचं असेल तर आपण ते त्या भंगारवाल्याला वगैरे देऊ शकतो. म्हणजे घनकचरा साठवण्याच्या पद्धती अशा प्रकारे आहेत आणि आपल्याला आपण ह्या पाठातून जे शिकतोय ते आपल्या घरामध्ये सांगणं गरजेचं आहे किंवा आपल्यापेक्षा लहान असलेल्या आपल्या भावंडांना सांगणं गरजेचं आहे, जेणेकरून आपला कित्ता ते गिरवतील आणि आपण सुद्धा कचऱ्याचं व्यवस्थापन योग्य प्रकारे केलं पाहिजे. लक्षात घ्या, प्राचीन काळापासून कचऱ्याच्या व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष दिले गेले आहे. ग्रीसमध्ये इसवी सन पूर्व 320 म्हणजे BCE, बिफोर ख्रिस्ट एरा, 320 सालामध्ये अथेन्स नगरात कचऱ्याच्या विल्हेवाटी संबंधी कायदा केला गेला होता. म्हणजे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की तेव्हा सुद्धा त्या लोकांना माहित होतं
की कचऱ्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे, अन्यथा इथे एवढं पोल्युशन निर्माण होईल की त्याच्यामध्ये आपल्याला जगणं असह्य होईल. आणि कथेन्समध्ये लक्षात घ्या, कचरा बाहेर टाकणे हा गुन्हा समजला जातो. म्हणजे याचा अर्थ त्यावेळेला गुन्हा समजला जात असायचा. आता आपल्याकडे सुद्धा आपण अशा प्रकारच्या गोष्टींवर बॅन केला पाहिजे आणि स्वतःपासूनच सुरुवात करून अशा प्रकारच्या कचऱ्याचं आपण व्यवस्थापन योग्य प्रकारे केलं पाहिजे. आता पाहूया आपण आपत्ती व्यवस्थापन. आता आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. कधी कधी महापूर येतात, पावसाळ्यामध्ये भूकंप येतो, म्हणजेच ह्या ज्या गोष्टी आहेत त्या निसर्गाने निर्मित केलेल्या आहेत. कधी वणवा लागतो, आग लागते, तर या मानव निर्मित गोष्टी आहेत. तर ह्या सर्व आपत्ती आहेत. तर आपत्तीचं व्यवस्थापन कसं करावं बघा. 26 जुलै 2005 रोजी जो पूर आला त्याच्यानंतर मुंबई महानगरपालिकेने सुद्धा आपत्ती व्यवस्थापनामध्ये अशा प्रकारच्या पावसाळ्यामध्ये जर पाणी कुठे तुंबलं असेल तर तिथे लोकांना बाहेर पडण्यासाठी बोटींचा वापर कसा करावा याच्याविषयी सतर्कता बाळगली आणि त्याच्यामुळे पुढे होणारा धोका टळला. तर आपत्ती व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे. आपत्तीमुळे होणाऱ्या हानी व धोक्याला प्रतिबंध करणे, धारणा क्षमता बांधणी करणे, म्हणजे आपत्ती निवारण करणे, धोक्याचे स्वरूप व्याप्ती कमी करणे. म्हणजे आपत्ती निवारण करताना काय करायचं, धोका किती आहे, किती प्रमाणात डॅमेज होणार आहे त्याचा आधीच आपण विचार करू शकतो आणि त्याच्यानंतर त्याच्यावर उपाय शोधू शकतो. आपत्तीच्या परिस्थितीत तात्काळ कृती करणे गरजेचं असतं. लक्षात ठेवा, काही म्हणजे एखादं घर वगैरे पडलं असेल, बिल्डिंग पडली असेल तर त्याच्यामध्ये गाडले गेलेल्या लोकांना बाहेर काढताना त्यांना ताबडतोब मेडिसिन मिळणं किंवा ट्रीटमेंट मिळणं खूप गरजेचं असतं. म्हणजेच आपत्तीच्या परिस्थितीत तात्काळ कृती करणं गरजेचं आहे. आपत्तीने झालेल्या हानीचा व तिच्या तीव्रतेचा अंदाज घेणे, सुटका व मदत कार्य करणे. बघा, रेस्क्यू ऑपरेशन ज्याला म्हटलं जातं याच्यामध्ये सुद्धा आपण घाई केली पाहिजे. पुनर्वसन आणि पुनर्निर्माण करणे. तशी माळीण हे गाव पुणे शहरातलं जसं गाडलं गेलं होतं, त्याच्यामध्ये काही लोक गेली होती, म्हणजे त्या मरण पावली होती आणि त्याच्यानंतर जे वाचले होते त्यांचं पुनर्वसन करणं किंवा तेच गाव परत एकदा पुनर्निर्माण करणं खूप गरजेचं असतं. आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय बघूया. आपल्या सभोवती वीज पडणे. आता पावसाळ्यामध्ये वीज पडते आपल्याला माहितच आहे. महापूर येणे, आग लागणे, अशा नैसर्गिक तर अपघात घडणे, म्हणजे रस्त्यावर अपघात घडतात, ट्रेनचे अपघात घडतात, विमानांचे सुद्धा अपघात घडतात. कारखान्यातील रासायनिक दुर्घटना आपण बऱ्याच वेळा बघतो की अमुक ठिकाणी कारखान्याला आग लागली तरी रासायनिक दुर्घटना आहे, याच्यामध्ये सुद्धा माणसं होरपळली जातात. यात्रा व गर्दीच्या ठिकाणी चेंगराचेंगरी होऊ शकते. दंगली म्हणजेच धार्मिक भावना दुखावल्यामुळे दंगली होऊ शकतात. तर ह्या वेळेला सुद्धा जे म्हणजे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाहीत त्यांचे सुद्धा जीव जाण्याची शक्यता असते. अशा मानवनिर्मित आपत्ती घडत असतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित तसेच आर्थिक म्हणजे वित्त हानी सुद्धा होत असते. आपत्ती म्हणजे जखमी झालेल्या आपत्तीग्रस्तांना प्रथमोपचार. आता प्रथमोपचार कसा करावा याच्याविषयी आपल्याला जाणीव असणं खूप गरजेचं आहे. नाहीतर कोणाला लागला असेल तर आपण काय करावं याच्यासाठी विचार करत राहिलो तर त्याच्या जखमेमधून खूप रक्त बाहेर निघून जाईल आणि त्याच्यामुळे त्याच्या रक्ताचं प्रमाण कमी झाल्यामुळे त्याचा जीव सुद्धा जाऊ शकतो. आणि म्हणून प्रथमोपचार म्हणजे काय आणि प्रथमोपचार कसा करावा त्याच्याविषयी आपण आता इथे जाणून घेणार आहोत. प्रथमोपचाराचा प्रमुख उद्देश जीवहानी टाळणे, प्रकृती खराब होऊन जाण्यापासून रोखणे आणि पुनर्लाभाची प्रक्रिया सुरू करणे हा असतो. त्यामुळे प्रथम उपचार किंवा तातडीने करावयाच्या उपाययोजना कोणत्या आहेत ते आपण जाणून घेणे महत्वाचे आहे. म्हणजे तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आपण पुढल्या स्लाइडमध्ये पाहणार आहोत की जर एखादा पाण्यात बुडत असेल तर त्याला पाण्यातून बाहेर काढल्यानंतर तो बेशुद्ध अवस्थेत असतो. त्यावेळेला त्याला कोणत्या प्रकारची ट्रीटमेंट द्यायला पाहिजे तर ते आपण जाणून घेणं खूप गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण हे जे पाठ शिकतोय त्याच्यामध्ये फक्त अभ्यास म्हणून पाहू नका, तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सायन्सचा वापर कशा प्रकारे केला जाऊ शकतो, शास्त्राचा वापर कशा प्रकारे केला जाऊ शकतो त्याचा सुद्धा आपल्याला आकलन झालं पाहिजे. म्हणून अभ्यास करताना सुद्धा फक्त पाठांतर करू नये, तर पाठांतर करता करता जाणून घेणं, समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून आपण आता समजून घेणार आहोत की प्रथमोपचार कसा केला जातो. बघा, प्रथमोपचाराची मूल तत्वे चेतना आणि पुनरुज्जीवन. श्वसन मार्ग. आता बघा, पहिला प्रथमोपचार आहे आपत्तीग्रस्तांना श्वास घ्यायला अडचण होत असेल तर डोके उतरते करावे, म्हणजे त्याला अशा प्रकारे झोपवावे की डोके उतरते करावे, म्हणजेच हनुवटीला वर उचलावे आणि त्यामुळे श्वासनलिका खुली राहते. श्वासोच्छ्वास. जर श्वासोच्छ्वास बंद झाला असेल तर आपत्तीग्रस्तांना त्यांच्या तोंडातून, आपण बघा बऱ्याच वेळा चित्रपटामध्ये सुद्धा पाहतो की एखादा माणूस बुडाला असेल तर त्याला वाचवताना त्याच्या तोंडातून त्याला कृत्रिम श्वास दिला जातो. त्याचप्रमाणे कृत्रिम श्वासोच्छ्वास आपण आपत्तीग्रस्ताला
प्रथम उपचार म्हणून दिला पाहिजे, जेणेकरून तो शुद्धीवर येईल. रक्ताभिसरण बघा, जर आपदग्रस्त बेशुद्ध अवस्थेत असेल तर त्या व्यक्तीला प्रथम 2दा कृत्रिम श्वासोच्छ्वास द्यावा व नंतर छातीवर 2 तळव्यांनी हात ठेवून हृदयावर जोरात दाब देऊन सोडणे ही प्रक्रिया सुमारे 15 वेळेस करावी. याला CPR असं म्हणतात. लक्षात घ्या, फुफ्फुस जे आहेत त्याच्यामध्ये हवा आत बाहेर गेली पाहिजे आणि जेणेकरून त्याचा जीव वाचला पाहिजे. म्हणजे हृदयावर जोर दिलं म्हणजेच काय होतं, रक्ताभिसरण संस्था परत चालू होईल. म्हणजेच थ्रॉबिंग, हार्टचं थ्रॉबिंग चालू झालं की परत एकदा तो माणूस शुद्धीवर येऊ शकतो. आपदग्रस्त व्यक्तीचे रक्ताभिसरण म्हणजे ब्लड सर्क्युलेशन परत सुरळीतपणे चालू होण्यास ह्याच्यामुळे मदत होते. रक्तस्राव बघा, जर आपदग्रस्त व्यक्तीला जखम होऊन त्यातून रक्तस्राव झाला असेल तर त्या जखमेवर निर्जंतुक आवरण ठेवून म्हणजे डिसइन्फेक्टंट लावून अंगठा किंवा तळव्याचा दाब 5 मिनिटं द्यावा, जेणेकरून त्याच्या खालून म्हणजेच आपला जो अंगठा दाबलेला आहे त्या दाबाच्या खालून त्याचा ब्लड सर्क्युलेशन चालू होईल आणि वर थ्रोम्बोजेनमुळे रक्ताची गुठळी होईल आणि अशा प्रकारे रक्तस्राव होण्यापासून तो थांबेल. अस्थिभंग व मणक्याचा आघात झाला तर काय करावं? जर आपदग्रस्त व्यक्तीचे हाड मोडले असेल तर त्या हाड मोडलेल्या भागाचे अचलकरण म्हणजेच इमोबिलायझेशन करणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून त्या भागाला फळी बांधणे किंवा हार्ड स्ट्रेचरने रुग्णशिबिकेवर त्याला माणसाला त्या ठेवलं पाहिजे. म्हणजे मणक्याचा प्रॉब्लेम झाला असेल तर त्याला अशा प्रकारे झोपवलं पाहिजे. पोळणे किंवा भाजणे, जर आपदग्रस्तांना आगीच्या ज्वालाने होरपळले असेल तर त्यांना किमान 10 मिनिटे भाजलेल्या जागेवर व होरपळलेल्या भागांवर थंड पाण्याच्या सतत धारेखाली धरणे फायदेशीर ठरते. म्हणजे आगीने जळल्यामुळे किंवा भाजल्यामुळे जर आग होत असेल तर अशा ठिकाणी थंड पाण्याचा कंटिन्युअस शिडकावा केला गेला पाहिजे. लचक, मुरगळणे, चमक भरणे किंवा मुका मार अशा प्रकारे राईस ही उपाययोजना करावी. राईस म्हणजे काय? RICE म्हणजे रेस्ट, आईस, कॉम्प्रेशन आणि इलेव्हेट. तर रेस्ट म्हणजे काय? आपदग्रस्ताला आरामदायक अवस्थेत बसवावे, म्हणजे त्याला आराम वाटेल त्या अवस्थेत त्याला बसवलं गेलं पाहिजे. आईस म्हणजेच आपदग्रस्ताला जिथे मार लागलेला आहे त्या ठिकाणी बर्फाचे पोटीस ठेवले गेले पाहिजे, म्हणजे आईस क्यूब्स किंवा ह्याच्या फडक्यामध्ये बांधून त्याच्यावर त्याला शेक दिला गेला पाहिजे. कॉम्प्रेशन म्हणजेच बर्फाचे पोटीस थोडा वेळ ठेवल्यावर मग त्या भागाला हळूहळू मसाज केला पाहिजे, ह्याला कॉम्प्रेशन असं म्हणतात. आणि इलेव्हेट म्हणजे मार लागलेला भाग उंचावून ठेवला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे ही राईस ट्रीटमेंट RICE ही याला दिली गेली पाहिजे. इथे पहा विद्यार्थी मित्रांनो, काही पद्धती आहेत. म्हणजे कशा प्रकारे आपदग्रस्त जर एखादा माणूस असेल तर त्याला कशा प्रकारे उचललं गेलं पाहिजे. मुले तसेच कमी वजनाचे असतील तर पाळणा पद्धत केली पाहिजे किंवा पाठवणीला मारणे. रुग्ण जर शुद्धीवर असेल तर त्याला उपयुक्त पद्धत कुठली आहे? त्याला पाठीवर घ्यावं किंवा दोघांनी त्याला धरून म्हणजे एकाने त्याच्या काखेमध्ये हात घालून दुसऱ्याने पाय पकडावेत. आणि मानव कोबडी पद्धत आपण बघितलेली आहे की दोघांनी 2 हात त्याच्या खालील भागात ठेवलेले आहेत आणि त्याला उचलून नेण्याचा प्रयत्न करत आहेत. खेचून नेणे किंवा उचलून नेणे, बेशुद्ध रुग्णाला थोड्या अंतरावर नेण्यासाठी आपण त्याला खेचून, थोड्या अंतरावर फक्त, जास्त अंतर आपण खेचून नेऊ शकत नाही. 4 हातांची बैठक आपल्याला इथे स्क्रीनवर दिसत आहे किंवा 2 हातांची बैठक सुद्धा दिसते. किंवा शेवटी स्ट्रेचर, म्हणजे स्ट्रेचरवर आपण त्या रुग्णाला किंवा आपदग्रस्ताला झोपून नेऊ शकतो. आपत्ती काळातील इतर साध्य बघा, महापुरामध्ये पाण्यातून लोकांना सुरक्षित बाहेर येण्यासाठी प्रशासनामार्फत बोटींचा वापर केला जातो. तातडीची मदत म्हणून लाकडी फळ्या, बांबूचा तराफा तसेच हवा भरलेली टायर ट्यूब वापरणे फायद्याचे ठरते. अग्निशामक यंत्र कुठेही सहज नेता येईल असे उपकरण असते. ठेवण्यासाठी वेगळ्या प्रकारची यंत्रे आपण तिथे वापरत असतो. बघा, बांबूचा तराफा करणं किंवा आता तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे 26 जुलै 2005 ला जेव्हा पूर आला होता मुंबईमध्ये, त्याच्यानंतर तिथे अशा प्रकारच्या बोटी ज्या हवा भरून तयार केल्या जातात, म्हणजे आपदग्रस्तांसाठी अशा प्रकारच्या बोटी आता अवेलेबल आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशनमध्ये 2 पार्ट महत्त्वाचे शिकलो. पहिली गोष्ट म्हणजे घनकचरा व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे. ते का गरजेचं आहे किंवा कोणकोणत्या वस्तूंना किती वेळ डिकम्पोजिशन होण्यासाठी लागतो आणि त्याप्रमाणे आपण कोणत्या प्रकारचा कचरा बाहेर फेकला पाहिजे किंवा रियूज केला पाहिजे किंवा रिसायकलीकरण केलं पाहिजे हे आपण इथे पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं की आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय, त्याच्यामध्ये कशा प्रकारे महापूर किंवा आग लागली असेल किंवा भूकंप झाला असेल तर लोकांना वाचवण्यासाठी आपण कोणत्या प्रकारची मदत केली पाहिजे याविषयी सुद्धा आपण या सेशनमध्ये पाहिलं. धन्यवाद.